श्री सद्गुरू कोंडिबा महाराज की जय. चला तर आपण आता आलेलो आहोत मठामध्ये कोंडिबा महाराजांच्या. त्यांच्याविषयी आपण थोडक्यात माहिती बघूया. तर इथं आम्ही आलो आहोत. तर आत्ता आहे 10:30-11ची वेळ. तर या वेळेला पेशंटचे नंबर घेतात आणि हे पाहू शकता या ठिकाणी गाड्या वगैरे उभ्या आहेत. तिथे पेशंटचे नंबर घ्यायला चालू आहे सध्याला. इथून लांबून मी व्हिडिओ काढला आहे. तर इथं आत्ता मेजर साहेब वगैरे तिथे आलेले आहेत नंबर घेण्यासाठी. पेशंटच्या आजाराप्रमाणे तिथे नंबर घेतात. तिथे वशिला वगैरे चालत नाही. कोणीही आलं तरी पण तिथे नंबरनेच थांबायचं आहे. कोणी गाडी पुढे जरी लावली तरी पण त्याचा नंबर घेत नाही. तुम्ही ज्या टायमिंगला आलात त्याच टायमिंगला तिथे नंबर घेतात. 10च्या अगोदर तुम्ही तिथे जा, म्हणजे तुमचे नंबर लवकर नोंद होईल नंबरची. तर तुम्ही तिथे सांगतील त्याप्रमाणे नंबर घ्या तुम्ही तुमचे. आणि जसंच एक जणांनी कमेंट केली होती की तिथे पॅरालिसिस वगैरे बरा होतो की नाही. तर पूर्ण कुठलाही आजार, मी आणखीन पण सांगते, कुठलाही आजार असू द्या तिथे बरा होतो. ज्यांना कोणाला आजार आहे ना त्यांनी एकदा नक्की जाऊन बघा. एवढंच की तिथे आजारानुसार तिथे थांबायची वेळ येते आपल्याला. ज्याचा जसा आजार आहे, ज्यांना जास्त आजार आहे त्यांना तिथं थांबावंच लागतं. ज्यांना कमी आजार आहे ते तिथून महाराज सांगतात पण तुम्ही जा म्हणून. आपण यायला पण चालतं. पण ज्यांना जास्त आजार आहे तिथं थांबल्याने आजार बरा होतो. 8 दिवस तरी किमान तिथं थांबलं पाहिजे. तर हे बघा. आणि तिथं टॉयलेट बाथरूमची वगैरे सोय नाही आहे. अशी पण कमेंट होती की टॉयलेट बाथरूम आहे का. तर नाही. आपल्याला आपला आजार बरा करायचं पडलेलं आहे, त्यामुळे आपण काहीतरी कुठंतरी ॲडजस्ट केलंच पाहिजे. तर टॉयलेट बाथरूमला वगैरे बाहेर जावं लागतं. त्यामुळे तिथं तेवढे ॲडजस्ट करायचं आहे सर्वांनी. पण तिथे आपल्याला जे पाहिजे ते मिळतं, त्यासाठी आपण तिथं जायला पाहिजे. तर आता आपण पाहूया. आणि तिथं मेंटल वगैरे कुठलाही पर्सन असो तिथं बरा होतो. मेंटल जरी असेल तरी तिथं जाऊन राहिल्याच्या नंतर ते सुद्धा लोक तिथं बरे होतात. तर आता बघू. ते बघा तुम्हाला दाखवलं आहे ना, तिथे नंबरला बसलेले आहेत बघा सगळे ते आतमध्ये शेडमध्ये. आणि आता इथं नंबर घेणार आहेत. गाड्या पण पलीकडच्या साईडला लावलेल्या आहेत. तर आता इथनं महाराज वगैरे येतील. तर हे बघा पहा, आपले सद्गुरू कोंडिबा महाराज आलेले आहेत. पाहू शकता. व्हिडिओ काढायला पण तिथं परमिशन नाही आहे, तशी पण कमेंट होती. तर तिथं व्हिडिओ पण काढता येत नाही. पण आपल्यासारख्या सर्वांना, माझ्यासारखे भरपूर जणांनी व्हिडिओ तसे काढले आहेत आणि टाकले पण आहेत. खूप जणांपर्यंत ते व्हिडिओ गेले पण आहेत आणि तिथं मला वाटतं ते व्हिडिओ पाहून खूप जण गेले पण असतील. तर हे पहा, महाराज आता आलेले आहेत. आता इथं अल्टरनेट इकडचा एक पेशंट, इकडचा एक पेशंट असे नंबर घेतात. आणि नंबर झाल्याच्या नंतर पूर्ण माहिती वगैरे जे सांगतात. तिथं काही व्हिडिओ नाही काढलेला. बघू नेक्स्ट टाईम जर काढता आला तर काढीन, दाखवील. तर नंबर होऊन आता महाराज जात आहेत. तरी आत्ताची टायमिंग असेल 3, 3:30, 4 वाजले असतील. महाराज रिटर्न जात आहेत. तर जाताना पण मी तेवढा व्हिडिओ घेतला आहे. हे पहा, बघा महाराज तिथल्या एका मुलाला कसे नाही का दर्शन देत आहेत हात लावून. तिथं खूप भारी आहे. त्यांची म्हणजे त्यांचा आशीर्वाद घेणं खूप महत्त्वाचं आहे. आपले साक्षात विठ्ठलच आहेत ते. ते पहा, आता गादीवर जायला परमिशन दिली आहे. तर तिथं गादीवर गेले आहेत, दिसत आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये. ती जिथं खोपी दिसते आहे ना, ती महाराजांचं घर आहे. तिथंच महाराज असतात. आणि सकाळी मुलाबाळांसाठी पण तिथूनच महाराज बाहेर येतात अंघोळ करून वगैरे. त्याच रूममध्ये ते राहतात तिथे. त्यांना जर बांधायचं असतं तर त्यांनी किती मोठं घर बांधलं असतं, विचार करा. पण त्यांचं तेवढं छोटं घर आहे. त्यांना असं नाही की कशाची कमी आहे काय, आपल्याकडून 1 रुपया घेत नाहीत, काही नाही. त्यांना त्यांचंच भरपूर आहे. हे पहा, आता गाडीवाले नंबर, त्यांना टेन्शन येत असेल आमचा नंबर होईल की नाही होईल. तर नंबर होईल. नंतर 4-5 वाजता, पण 5 वाजता येतात ते. आणि नंतर आणखीन जातात.
कधी कधी आलं तर येतात, कधी नाही. ते बघा सगळे उठलेत आता आपल्या आपल्या जाग्यावरनं, कारण की महाराज गेले आहेत. 1 वाजल्यापासून ते 12:30, 2-2:30पर्यंत, 3 वाजेपर्यंत नंबर घेतात. कधी जास्त पेशंट असतील तर ते पण कव्हर करतात. त्यांना जेवढी शक्ती आहे तिथपर्यंत ते पाहतच राहतात. आपण अक्षरशः सावलीत असतो आणि ते उन्हात असतात. चप्पलसुद्धा घालायची परमिशन आहे. आपण मंदिरात जाताना चप्पल काढतो, सगळं काही काही घेऊन जातो, पण तिथं तसलं काहीच नाही आहे. ते पहा, सगळ्यांनी आपापलं हे जागा धरून बसलेले आहेत सगळे लोक तिथे. हे पाहू शकता. ह्या आतमध्ये आता गादीवर जात आहेत लोक सगळे. तर तिथं प्रसाद असतो, कंटिन्यू प्रसाद चालू आहे. बघा सगळ्या जणांनी किती सुंदर असं नंबर लावून जेवायला घेतात, तिथे प्रसाद घेत आहेत. पूर्ण लाईनमध्ये बसत आहेत. सेल्फ सर्व्हिस असल्यासारखं. तिथं कोण जेवायला वाढायला वगैरे इतक्या जणांना कोण काय करत बसणार आहे, नाही का. त्यामुळे सगळेजण असं जेवायला वगैरे घेत आहेत आणि आपापलं घेऊन तिथे व्यवस्थित बसून. तिथं जेवायला पण खूप छान असतं. आपल्यासारख्याच लोकांना, ज्या लोकांना गुण आला आहे ते लोक तिथं काही देण्याऐवजी, नाही का, आपल्या मनानेच तिथे अन्नदान वगैरे करतात. अन्नदान केलेलं ही किती पुण्याचं आहे. त्यामुळे शक्यतो आपण अन्नदान केलेलं ते चांगलं आहे. त्याला काही तिथे विरोध नाही आहे आणि कोणी तिथं करा असं पण म्हणत नाही. आपल्याला हॉस्पिटलमध्ये गेले तर 500 रुपये दिल्याशिवाय, फीसच 500 रुपये असते तिथं. त्यामुळे तेवढे पैसे दिल्याशिवाय तर आपल्याला वापस येता येत नाही. त्या पैशातच आपण तिथं अन्नदान करू शकतो. काय हरकत आहे अन्नदान करायला. हे आपल्यासारखे लोक गेलेले तिथं जेवून निघतात. हॉटेलमध्ये पैसे घालवण्यापेक्षा तिथे त्यांचं एक टायमाचं जेवण होतं. तर आता हे सगळे लोक गादीवर गेलेले आहेत. गादीवर पूर्ण 4-5 वाजता हे लोक जाऊन गादीवर दर्शन वगैरे घेतात. तिथलं भस्म वगैरे घेऊन आलं तरी आपल्याला जिथं कुठं आजार, डोकं वगैरे दुखत असेल तर डोक्याला लावणं. बाहेर जाताना सुद्धा लावून आपण बाहेरची बाधा वगैरे होणार नाही. तसंच मी तर प्रत्येक कुठेही जाताना मी भस्म लावते. रोज भस्म लावून जात असते कुठं पण जाताना. नंतर हे 5 सगळेजण गादीवर बसलेले होते, सगळे दर्शन वगैरे घेण्यासाठी. तर रविवारच्या दिवशी आपल्याला दर्शन भेटतं. ते पहा, दर्शनासाठी पूर्ण लाईन लागलेली आहे. तर आम्ही कसं तिथं राहणार होतो म्हणून आम्ही काही नंबरमध्ये नव्हतो थांबलेलो. त्यामुळे बाहेरून व्हिडिओ काढला आहे मी हा. तर हे पूर्ण खूप लांबपर्यंत लाईन आहे. त्या दिवशी रात्री, रविवारी, तिथं दर्शन भेटतं महाराजांचं. दर्शनासाठी खूप लांबनं लोक फक्त दर्शनासाठी जातात तिथे. रविवारचं पायी दर्शन घेणं खूप महत्त्वाचं आहे महाराजांचं. त्यामुळे कोणी गेल्याच्यानंतर तिथं दर्शन, जर रविवार असेल तर दर्शन घेऊन नक्की या तिथलं. असं तर तुम्ही नंबरला थांबल्याच्यानंतर तुम्हाला दर्शन भेटतं, पण कोणाला भेटतं कोणाला नाही. तर रविवारी तिथे नक्की दर्शन घ्या. तर मागे पण दाखवलंच होतं व्हिडिओमध्ये की जरी कोणाला तिथं राहण्याची, टॉयलेट, बाथरूम जे असं कोणाला जर वाटत असेल तर तिथं ते खिळेगाव म्हणून गाव आहे, खिळेगाव, तिथे लॉज वगैरे आहेत. त्या लॉजवर जाऊन तुम्ही राहू शकता. पण मला असं वाटतं की आपण ज्या ठिकाणी गेलो ना त्याच ठिकाणी राहा. जसं होईल तसं तुम्ही ॲडजस्ट करा आणि खरंच तिथं थांबा, लॉज वगैरे बघत बसण्यापेक्षा. ते हे पूर्ण इथं माहिती दिलेलीच आहे. CCTV वगैरे लावलेला आहे, पाहू शकता तुम्ही. आणि खूप सारे भाविक भक्त आलेले आहेत. आणि तिथं जर कोणी जाऊन आलं असेल आणि तुम्हाला तिथं फरक पडला असेल तर कमेंट करायला खरंच विसरू नका. सांगा, म्हणजे तुमच्या कमेंटने पुढचे लोक मोटिवेट होतात. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. चला भेटूया नंतरच्या व्लॉगमध्ये. श्री सद्गुरू कोंडीबा महाराज की जय.